राहिलेल्या दोन चार अगं येत असं म्हणलं देवाच्या दारात म्हणायला अजून नका आणि अख्ख्या संसारात तेवढं म्हणू वाटत नसेल तर जरा लाजा. कळलं तिला कळलं महाराज. शिव्या द्यायला तर अख्ख्या गावाला कळतं कुणाची सून भांडती. हिता बराच जीव निघत नाही म्हणा जरा. पाहुली चालती अरे बोल काय काय निसत्या तोंड हल्ली त्याच्या हिला नाही कळायचं पण त्याला कळल ना. तो जो पंढरीचा मालक बसलाय वर त्याला सुधरण का नाही तिच्यासाठी म्हणा. पाहुली चालती सुखी संसाराची. अरे बोल सुखी संसाराची वा. पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाचवितो पासरी. हरी बोल कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ. राधे चल माझ्या गावाला जाऊ. अगं गोकुळ माझं गाव अगं गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला का टोचतो का देव टोचतो बिचतो जिंदगीत कवा तरी चांगलं काम करीत जा प्रेमानं टाळी ज्यांना कळतं कुठं नतमस्तक व्हावं. नाही तर आजकालची माणसं कीर्तनात सुद्धा खुर्चीवरच बसायचं म्हणतात. त्यांना खुर्ची लागती महाराजाच्या पुढे सुद्धा है की नाही. म्हणजे ताकद लक्षात घ्या ना. ही मला नवं राजकारणी माणसं वगैरे अवघड लोकांचं पाया पडतं तुमच्या. जोपर्यंत जगाच्या मालकाच्या चरणाशी नम्रतेनं आहात तुम्हाला काहीच कमी पडणार काहीच नाही पडणार. ज्या दिवशी देवाची बरोबरी करचाल तुमचा विनाश कोणीच थांबवू शकणार. तो परमात्म्याने केलेला नसेल तो तुमच्या कर्माने केलेला असेल. जो काही आयुष्यात त्रास आहे ना क्लेशोदिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवदभीर व्याप्यते. ह्याचं कारण एकच आहे. अदश्य मुलांनी अनुसंततानी कर्मानुबंधिनी. कर्माने बांधलेली माणसं आपण केले कर्म झाले त्याची लक्षात ठेवा. गळ्यात तुळशीची माळ कपाला गंध असावाच असावाच. कपाला गंध तरी लावीचा. उद्या परवा कुठं धडकाला मेला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला आहे. नेमका पुरायचा आहे का जाळायचा एवढा तरी मेळ लागावं त्याला लावायचा. त्याचं तरी काय मग सायंटिफिकली इथं माणसाचं भ्रमरंध्र असतं. दोन भवयांच्या एवढ्या भागेमध्ये माणसाचं भ्रमरंध्र असतं. भ्रमरंध्र म्हणजे जिथे माणसाची सगळी पॉझिटिव्हिटी एकत्रित होते. शरीरामध्ये 72,000 नाड्या 24 नाड्या प्रधान 3 नाड्या प्राणवाहक इडा पिंगला सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचक कुंभक श्वसनाचे 3 प्रकार याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. काय नाही मरू द्या ही तर भ्रमरंध्र असतं एवढं लक्षात ठेवा महाराज. माणसाची सगळी सकारात्मकता इथे एकवटलेली असते. जेव्हा अनामिकेने म्हणजेच करंगळीच्या शेजारच्या बोटाने इथे स्पर्श करता गंध लावता कुंकू बुक्का गोपीचंद अष्टगंध जे काही लावतात त्यावेळेस तुमच्याकडे सकारात्मकता वाढते. कारण आपली जी मराठी भाषा आहे ही कंपनाने निर्मित झालेली आहे. मराठी भाषा इतकी सुंदर आणि प्रबल दुसरी भाषा नाही आहे. आणि मग इतकी सुंदर भाषा जेव्हा तुम्ही राम म्हणता कृष्ण म्हणता शिव म्हणता विठ्ठल म्हणता शब्दांचे प्रकार आहेत. कंठस्य ओठस्य दंतस्य त्याचा परिणाम शरीरावर असा होतो. दर मिनिटाला आपल्या शरीरामध्ये नवीन हजारो पेशी उत्तेजित होतात आणि त्या पेशी सुरळीत रक्तवाहिनीसाठी तुम्हाला नामचिंतन हे फार सोपा आणि साधा उपाय आहे. सोपं सांगू का. एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक यावा डॉक्टरांनी सांगावं पुढचे 4 ते 6 महिने जगेल याच्या पुढे जगणार नाही. त्याने रोज हरिपाठ करावा रोज काकडा करावा अखंडित भजन ऐकावं. तो पुढची 10 वर्ष जगल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद नामचिंतनात असते. इट इज सायन्स इट इज प्रूफ. हे सिद्ध झालेलं आहे आणि तेही प्रयोगशाळे
त्यामुळं चाचोचेनी सांडसे खंडी जपै पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण कसं आहे ना, हे खरं खोटं ऐकायला माणूस जागा. मी काय म्हणलं तुम्हाला, झोपलेल्याला उठवायचं सोपं आहे, अवघड कुणाला आहे अवघड. मी काय वाटोळ केलंय हो तुमचं आडगावकर. बर गावाचं नाव आडगाव आहे म्हणून आडगाव आणि वागाव असं नाही ना दादा. गावाचं नाव आडगाव असलं म्हणून काय झालं, आपण सरळ वागू ना, बोलत जा ना. तुम्हाला बळजुबरीनं आणलंय का, धरून आणलंय का, 200 दिलेत का यायला, नाही ते 4-5 महिन्यापूर्वी महाराज बरं का, अजून वारकरी संप्रदायावरती एवढी वाईट वेळ आली नाही. बोलत जा. सांगा, झोपलेल्याला उठवायचं सोपं असतं, अवघड कोणाला आहे? हा, झोपेचं तुम्ही त्यातलंच गबाळ आहे, सगळं कळतंय तुम्हाला, तुम्ही मुदाम करताय, तुम्हाला माझी जिरवायची. हा, म्हणून तुम्ही करताय. तुम्हाला वाटतं ही सांगती वय ऐकतच नाही, काय करील महाराज, माझं काय चाललं, येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने आणि हित केले, अशी गत आहे. म्हणून तर म्हणलं हिताचं कळावं दादा. चला, कळत नाही असं नाही, सगळं कळतं आपल्याला. कळत कसं नाही, एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणाव त्याला पंढरपूरला, येईल का? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी पंढरपूरला येईल का? का नाही येणार? कळत त्याला. ती लगेच म्हणेन महाराज आज नाही ग, आज खाल्लंय, उद्या पवित्र होतो का तू? लय चित्र लोक दादा. कळत कसं नाही, तेवढ्या दिवसापुरतं फक्त टाळत्यात. कळत नाही असं नाही, सगळं कळतंय. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, कसं कळत नाही? पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध झोपताना बघितलं तुम्ही? झोपतो कुठं ती रस्त्याच्या, कळतं त्याला. रस्त्याच्या मध्ये पडला की 2 तुकडे कळला. बर सांगा, कळतच नाही त्याला. एक काम करा, आता मार मार बायकोला रात्री मारत, सकाळी तिलाच म्हणत नव्हतं ग मारायचं, पण पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात वावाळायचा बरा कळतो. आता काय करायचं माय, पिला ना टोपलंभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्यांना म्हणायचं काळे मनुके ताकद वाढती, गोड लागतात, खावा. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय कमी लेंड्या आहेत ना ते. बिंदास हास, काळजी करू नकोस महाराज. हसायला कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. खरं आहे की नाही? सगळं कळतं हो त्यांना, नाटकं करतात ती. आणि ते डोक्यातलं काढून टाका बरं का. इंजेक्शन औषधाने दारू सुटते, काही नाही. मनावर ताबा असल्याशिवाय, शरीराची किंमत कळल्याशिवाय व्यसन सुटत, आणि शरीराची किंमत जगाच्या मालकाच्या नामचिंतनाशिवाय कळत. जोपर्यंत कळत नाही की देह सगळ्यात मोठा परमात्मा आहे, तोपर्यंत मन स्थिरावत नाही. आणि जोपर्यंत मन ताब्यात येत नाही तोपर्यंत व्यसन सुटत. ते डोक्यातलं काढून टाका. इंजेक्शन न गोळ्यानं औषधं. अशी जर इंजेक्शन न दारू सुटली असती तर महाराष्ट्रातल्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं का नाही? आणि त्याला झोपीतच दिलं असतं. घे 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 जाणार घे, की बरबाद केली दलिंदर घे, आयुष्यपू दिलं असतं महाराज. अहो लय त्रास होतो या बायकांना, काय साधं वाटतं का? अहो मला बायका कीर्तनला 2-4 तरी म्हणतात, ताई सांगा लय प्यात्यात. काय सांगा? आपण जर सांगायला गेलो बाबा पेत जाऊ नको, चांगलं नसतं, ते आम्हाला तुझ्या काय बापाची पेतो का? आहे का 4 माणसात इज्जत घालवायचं लक्ष? कशाला सांगा काय करा दादा. संगत चुकीची लागली की त्याला कोणीच काही करू शकत, कोणीच नाही. आणि व्यसन फक्त संगतीमुळे लागतं. सांगा ना, पहिलं व्यसन तुम्ही तुमच्या खिशातल्या पैशानं केलं का? आडगावकर तुम्ही काय सगळे निर्व्यसनी काय? तोंडाकडे बघून कळतं कोण खातं कोण पितं. तुम्ही तर चालू कीर्तनात चोळीता, तुम्ही कशाची निर्व्यसनी? बोलत जा. तुमचं पहिलं व्यसन तुम्ही तुमच्या खिशातल्या पैशाने केलं का? मग जीवनात कोणतर दानशूर करणं होता तुमच्या, तर म्हणला घे काय होत नाही. कशाचं काय व्यसन? या जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. सगळ्यात विद्वान
विश्वात कोण असेल तर दशरथ राजा, 2 नंबरचे द्रोणाचार्य, ज्यांनी महाभारतात चक्रव्यूह आखलं, 7 मंडल केंद्रबिंदू द्रोणाचार्यांची कल्पना. विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावून रथामध्ये चढतो, एवढा अधिकार ज्यांचा, त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला, नाव त्याचं अश्वत्थामा. द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव काय? आजही त्याला मोक्ष नाही. कोणाचा मुलगा? जगाच्या मालकाच्या गुरुचा मुलगा. वाया गेला की नाही? संगत कोणाची? इनिमिकाची, जयद्रथाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची. इनिमिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन तो नालायक ज्याने द्रौपदीच्या केसाला धरून तिला ओढत सभा मंडपात आणले. दुर्योधन तो ज्याने मैत्रीचा गैरवापर करून कर्णाचा उपयोग करून घेतला. शकुनी तो ज्याच्या नालायकपणामुळे सगळं महाभारत घडलं. जयद्रथ तो ज्यानं अभिमन्यूच्या मानेवर लात घातली. अशा नालायकांची संगत लागली आणि जगाच्या मालकाने ज्यांना गुरु समजावं त्यांचा मुलगा सुद्धा वाया, त्यालाही मोक्ष नाही. विचार करा आपल्या मुलांची काय कथा असणार आहे जर आपण नाही सांभाळलं व्यवस्थित. घरात असं वातावरण असावं दादा, असा परमात्म्यावर विश्वास असावा. गळ्यात तुळशीची माळ, दारात तुळस, कपाळाला गंध, मुखात विठेवरच्या मालकाचं नाव. किती संकट आली तरी प्रत्येक अपयशाला यशात बदलायची ताकद येते फक्त घरात ज्ञानेश्वरी गाथ्याचं चिंतन असावं. काही लागत नाही आयुष्यात दुसरं काही नाही. पण सोपं सांगा ना, आता आपण रात्री बेरात्री फिरतो, कीर्तन झाल्यावर गावाला जायला आपल्याला वेळ लागतो. दरवेळेस गुगल मॅप योग्यच रस्ता दाखवेल असं नाहीये. आपल्याला जर एखाद्याला रस्ता विचारायचा असेल, आपल्याला जर एखादा माळकरी दिसेल, आपण चिंता बाळगू का त्याला रस्ता विचारताना? नाही बाळगणार. का नाही बाळगणार? त्याची आणि आपली ओळख जरी नसली, त्याचं आणि आपलं नातं जरी नसलं तरी त्याच्या गळ्यातल्या माळेकडे बघून आपल्याला त्याच्यावर विश्वास बसणार. विठेवरच्या मालकाचा दास आहे, जीव पणाला लावेल पण आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. हा माळकरी आहे, आपल्याला योग्य मार्गदर्शन करून आपल्याला व्यवस्थित ठिकाणी पोहोचेल. त्याच ठिकाणी तुम्हाला जर पिदाडा दिसला, मी तर म्हणेन तळ्यात जाऊ ती गाडी, पण ह्याला विचारू नको, ही काटाकाळीनं आपला बसल्या. ही पात्रता बदलायचं सामर्थ्य त्या गळ्यातल्या तुळशीच्या माळ्यात. माणसाला देव करायची ताकद तयाचा हरिक वाटे. कशात आहे? अखंड चिंतन. हे ज्याला कळलं जो असे तो जागाय. जागायचं ना. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेव. सामर्थ्य एवढंच आहे. तुम्हाला जागायचं असेल ना, पर्याय याच्या पलीकडे दुसरा नाही, पर्याय एकच आहे, हरिमुखे इथे या. इथे आलात ना, आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला. पण इथं कुणीही येत नाही. इथं यायचं असेल माझ्या वडिलांची मीरा सेवा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझ्या चरणाशी आलोय का तर माझ्या आई वडिलांची पुण्याई चांगली आहे. आजकालच्या मुलामुलींना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी भजनात दिसला नाहीत, ज्ञानेश्वरी हातात दिसली नाही. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही. हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. कारण माझं अस्तित्वच त्याच्यामुळे. सर्वा घटी राम देहा देही. तुकोबरायांच्या अगोदर तुकोबरायांच्या पत्नीसाठी परमात्मा आलाय. धन्य माता मग पिता, कुळी कन्या मग. तुकोबांच्या अगोदर आवली माहित आहे. आता हिथून सुरू केल्यावर अवघड व्हायचं की कीर्तन आपलं. आवली कोण? तुकोबांची पत्नी, त्याही दुसऱ्या. पहिली पत्नी रखमा. लय हौसनं ऐकू नका, त्यांनी 2 काय हौसनं केल्या नाही. पहिली बायको केली रखमा, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी बायको केली, दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देव बी लय खतरनाक महाराज. ते 2 बायका रखमा आणि जिजा. खरं नाव त्यांचं जिजा, पण त्यांना आवली म्हणलं जायचं, टोपण नाव होतं. लोक म्हणतात आवली फटकळ होत्या, पण त्यांच्यासारखी पत्नी भेटायला भाग्य फार लागतं.
एवढी श्रीमंत घरची पोरगी पण तुकोबांचा एका लुगड्यावर संसार करायची. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हत्या. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात का आपण? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का आपण? शेतकरी आहात का? तू बी प्राऊड फार्मर रे. शेतकरी आहात, कौतुकाने सांगा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवलादीत आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो हे फार भाग्य आहे. माहीत आहे, आपण प्रामाणिक आहेत आपल्या कामाशी, आपल्या व्यवहाराशी, आपल्या संसाराशी. इतका मोठ्या मनाचा बाप आहे आपला. आजही आपला बाप जेवढा जीव आपल्यावर लावतो तेवढा जीव गोठ्यातल्या बैलावर सुद्धा लावतो. जो माणसात आणि जनावरातही फरक करत नाही, एवढं मोठं मन ज्याचं, त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचे नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो, दगडासारखे पाय त्याचे झिजलेले. आणि माझी विनंती आहे, शेतकऱ्यांच्या पोरांनी मोठं झालंच पाहिजे. ज्या लोकांनी तुमच्या आईबापाची इज्जत खाल्ली ना, तुम्हाला शिकवताना अख्खी भावकी म्हणली, काय गरज आहे, अरे तुझं आहे ते, तुझ्यासारखं लाचारीतच जगणार आहे, कशाला काय खावं ह्याची पंचायत तुमची, आणि तुम्ही पोरं शिकवता. काय गरज आहे एवढा मोठेपणा करायची? फार सहन केलं तुमच्या मायबापानं. फाटक्या धोत्रावर संसार सांभाळला तुमच्या बापानं, फाटक्या पदरावर चुली फुगल्या तुमच्या आईनं. तुमच्या आई वडिलांना वैभव देणं हे कर्तव्य आहे तुमचं. शेतकऱ्याच्या पोरांनी मोठं झालंच पाहिजे आणि व्हावंच. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सल्युटली बुक जज बाय कवर. तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. पैसे कमवून तुम्ही नम्र राहिला, अख्खा समाज म्हणतो काय सुंदर माणूस आहे, पैसे तरी नम्रता आहे. पैसे न कमवता किती चांगले वागा, किती चांगला स्वभाव ठेवा, लोक तुम्हाला किंमत देणार? लोक म्हणणार काय करणार, गरीबच आहे, झुकूनच खायला लागतं. लोक आहेत ती. खिशात पैसा, नावात प्रसिद्धी असेल, शत्रू सुद्धा मागे पुढे फिरतो, चरणावर मस्तक ठेवतो. ज्या दिवशी खिशातला पैसा आणि नावातली प्रसिद्धी जाते, त्या दिवशी रक्ताची नाती सुद्धा दगा दिल्याशिवाय राहत नाही. हे समाजाचं सगळ्यात मोठं सत्य आहे, हे स्वीकारावंच लागणार आहे तुम्हाला. त्यात काहीच बदल नाही होणार आहे. मी कोणासाठी किती केलं तरी म्हणत माझ्या वाईट काळात त्याने मला साथ दिली नाही, याचं दुःख कधी वाटू देऊ नका. हा नियम आहे जगाचा. तुम्ही कोणासाठी किती करावं हे तुमच्या हातात आहे, पण तुमच्यासाठी परमात्म्याशिवाय कोणी काहीच करू शकत नाही, हे सत्य आहे. तयाचा हरिक हा, पण तुम्ही कर्म सत्य करा. लोकांनी तुमची प्रगती करायची गरज नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे. जगाचा मालक तुमची प्रगती करणार आहे. दगडासारखा पाय त्या बापाचा. काय दिसणार आहे एका थुक्यात? 2-4 वेळा लावावा लागतो. काटा मोडला जिजांना, अवलींना. त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या बापाला. पाठीमागे धावले विठ्ठल, थांबा म्हणे, काटा रुतला तुम्हाला जिजा? कळतंय विठ्ठला आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. विठेवरच्या मालकाला थांबवलंय. तुकोबांना भाकरी देऊन पाठीशी आल्या. त्या विठेवरच्या मालकानं त्यांचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला? देवालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनीही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लईच झोंबलं. पंढरपूरची तुमची नाही महाराज, तुमची आपल्याला काय माहिती, आपल्याला पंढरपूरची. आम्ही एकीलाच मानतो, जिचं देव ऐकतो.